नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची. परंतु मंडळी, याआधी ही सूचना जी आपण नेहमीच देतो ती अवश्य लक्षात ठेवा. नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असं बिलकुल नाही. कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट, आपल्या कामाची योग्य दिशा, आपली मेहनत, आपला अभ्यास, आपली हुशारी ही महत्त्वाची असते. त्याशिवाय कामातलं यश मिळत नसतं. कारण यशाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो. हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवायचं आहे. मग या सर्व गोष्टी आहेत, तर मुहूर्त का बरं पाहायचा? तर मंडळी, मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या दिवसाची अनुकूलता. त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त म्हणतात. आडतच नसेल तर पोहऱ्यात कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ते येणार बरं कसं? त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही, ते योग्यच आहे. परंतु हा सर्व सारासार विचार सुद्धा महत्वाचा आहे. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तसेच सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतात आणि त्यामुळे आपण एकही व्हिडिओ चुकवू शकत नाही. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे देशातल्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. चला तर मग आजच्या या भागात आपण माहिती करून घेऊया फेब्रुवारी 2026 या महिन्यातल्या महत्त्वाच्या कार्याचे मुहूर्त, जसे की गृहप्रवेश, बाळाचं बारसं, साखरपुडा, बाळाचं जावळ काढणं, डोहाळे जेवण, तसेच या महिन्यातील पायाभरणी, भूमिपूजन, वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आणि ती म्हणजे सर्वप्रथम माहिती करून घेऊया साखरपुडा. फेब्रुवारी 2026 मधले मुहूर्त साखरपुड्याचे. यासाठी मुहूर्त असणार आहेत 3, 5, 6, 7, 8, 10, 12, 13, 20, 21, 22 आणि 25 या तारखांना. तर या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचे मुहूर्त असणार आहेत 1, 6, 22, 25 आणि 26. तर बाळाचं ज्यांना बारसं करायचं आहे त्यांच्यासाठी या महिन्यातले मुहूर्त असणार आहेत 1, 6, 8, 20, 21, 22, 26 आणि 28 या तारखांना. तर बाळाचं जावळ काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातले मुहूर्त 4च आहेत, 6, 18, 22 आणि 26 या तारखांना. तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे त्यासाठी मुहूर्त 6, 7, 13, 18, 20, 22 आणि 28 या तारखांना. म्हणजे या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता. परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. अर्थात त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली देणार आहोतच, अवश्य पहा आणि त्यानुसार जाणून घेऊन आपण स्वतः गणेश पूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहजरित्या करू शकता आणि गृहप्रवेश करण्याचा आनंद घेऊ शकता, ज्याचा लाभ अनेकांनी घेतलेला आहे. तसेच ज्यांना या महिन्यात नवीन घराची वास्तू शांत करायची आहे त्यासाठीचे मुहूर्त असणार आहेत 6, 7, 13, 20, 26 आणि 28 तारखेला. म्हणजे वास्तुशांती ही योग्य आणि जाणकार गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावी. गणेश पूजनाप्रमाणे ती स्वतः करू नये, हा विधी फार मोठा असतो. तसेच पायाभरणी, भूमिपूजन यासाठी या महिन्यातले मुहूर्त असणार आहेत 4, 12, 14 आणि 21 या तारखांना. तर मंडळी, ही होती फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या महत्त्वपूर्ण घटनांच्या शुभ मुहूर्तांची माहिती. तसेच मंडळी, वाहन खरेदी, इतर गोष्टींची खरेदी, मौल्यवान वस्तूंची खरेदी जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठीचा मुहूर्त म्हणजे आपण दर महिन्याला आपल्या चॅनलमध्ये जे मासिक राशी भविष्य
प्रकाशित करत असतो, ज्यामध्ये प्रत्येक राशी म्हणजे सगळ्या 12 राशींसाठी त्या त्या राशींमध्ये शुभ दिवस सांगितले जातात. त्यानुसार आपण खरेदीचं नियोजन करू शकता. शिवाय या मासिक राशी भविष्यामध्ये दैनंदिन राशी भविष्य सुद्धा अगदी विस्तृतपणे सांगितलं जातं व त्या त्या महिन्यात कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय शुभ परिणाम मिळवण्यासाठी हे सुद्धा आवर्जून सांगितलं जातं. त्यामुळे दर महिन्याचे आपल्या चॅनलवर प्रकाशित होणारे 12 राशींचे 12 अगदी सेपरेट असलेले व्हिडिओ अवश्य पाहायला विसरू नका. त्याचप्रमाणे मासिक राशी भविष्य पाहाच तर वार्षिक राशी भविष्य म्हणजेच नवीन वर्ष 2026 आपल्याला कसे जाणार आहे याचं वार्षिक राशी भविष्य आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेलं आहे, अवश्य पहा. मंडळी, याशिवाय मुहूर्ताबद्दल काही अधिक माहिती हवी असल्यास आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींना आपण माहिती विचारू शकता. म्हणजे या मुहूर्तांमध्ये लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत, कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला-मुलींच्या वैयक्तिक राशीनुसार अभ्यासले जातात, पाहिले जातात, ठरवले जातात. त्यासाठी नुसत्या ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करू नये. ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुला-मुलींच्या विवाहाचे मुहूर्त त्यांच्या राशीनुसार अभ्यास करून काढायचे असतील, त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य त्याविषयीची माहिती घ्यावी. अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे. मंडळी, विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातली काय काय माहिती आपल्यासाठी महत्त्वाची असते या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. ते व्हिडिओ आपण अवश्य पहा. त्या सगळ्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मंडळी, आजची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मंडळी, आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ मानसिक बळ वाढवायला नेहमीच मदत करतात. आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मदत करतात, आपलं आत्मबळ वाढवतात. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं 3 दिवसाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 यामध्ये 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाची अधिकची माहिती घेण्यासाठी आपली नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आपल्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपण आपली नावनोंदणी करू शकता. या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केला आहे की कसा असणार आहे कार्यक्रम आणि त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच आपण स्वतः सुद्धा जर वाडीला जाताय तर त्या वाडीमध्ये दर्शन कसं घ्यावं तोही व्हिडिओ लिंक खाली दिलेली आहे. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने या वर्षभरामध्ये आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर व्हॉट्सअप करा. नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष याचं वाचन आणि पारायण सुद्धा करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोनपे करून मागवा. हे यामध्ये 108 नावांचं संकलित केलेले आहेत विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र पितळेचं, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या, एकामध्ये कापूर, त्याबरोबर 1 लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने कुठल्याही शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करणं. त्यामुळे साहजिकच सकारात्मकता वाढून वास्तूमध्ये असणारी नकारात्मकता कमी होण्यास प्रचंड मदत सुंदर मिळते. अनेकांनी याचा अनुभव घेतला.
आपल्यालाही ऑर्डर करायची असेल डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. मंडळी, असा फेब्रुवारी महिना आपल्याला आनंदाचा, भरभराटीचा जावो, कळावी लोभा असावा. धन्यवाद.